जिल्हा आणि सहकारी बँकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय। नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये जमा करण्याची परवानगीही केंद्र सरकारनं दिलेली आहे। येत्या 30 दिवसांमध्ये बँकांना त्यांच्याकडच्या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये जमा करता येणार आहेत। गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती। नोटाबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे। नोटाबंदीच्या काळात बँकांकडे जमा झालेल्या जुन्या नोटा आता रिझर्व्ह बँक स्वीकारणार आहे। नागपूर जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या नोटांचं मूल्य 11.5 कोटी रुपये इतकं आहे। या नोटांमुळे बँकेची क्रयशक्ती कमी झाली होती आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता। $10,000 अग्रिम पीक कर्ज मदतीचा नवीन GR लागू करण्यात आलाय। नव्या GR नुसार आता ज्यांच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यांच्या नावावर वाहन आहे असा शेतकरी आता 10,000 अग्रिम पीक कर्जासाठी पात्र असेल, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी संपाची हाक अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यातून देण्यात आली। शेतकरी संप तीव्र झाला असताना राज्य सरकारनं तत्वतः निकषासह सरसकट कर्जमाफीची घोषणा केली। मात्र काही दिवसातच भाजप सरकारनं घुमजाव करत 1 लाखांपर्यंत कर्जमुक्ती करू सांगत त्यातही अन्यायकारक अटी लादून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी करतात, त्यामुळे राहाता तालुक्यातल्या पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या वतीनं निषेध करून परिपत्रकाची होळी केली। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित झालं होतं। मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अनेक निकष आणि नियम लावल्यानं आपलं कर्ज माफ होतं की नाही अशी धास्ती ग्रामीण भागामध्ये आता व्यक्त होतीये। यावेळी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर भूमिपुत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत या शासकीय GRची होळी केली। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अशी घोषणा केल्यानंतर शेतकरी संघटनांनी फटाके फोडत आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता। राज्यात बुधवारी दिवसभरात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी तालुक्यातल्या आनंदनगर तांडा इथल्या एका अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे। लक्ष्मण पवार आणि चपलाबाई पवार अशी या दाम्पत्याची नावं आहेत। त्यांच्यावर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि हैदराबाद बँकेचं 60,000चं कर्ज थकलं होतं। तर धुळे जिल्ह्यामध्ये दरखेडा माजी सरपंच दगडू आनंद पवार यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली। त्यांनी सोसायटीसह काही नातलगांकडून 1.5 ते 2 लाख रुपयांवर कर्ज घेतलं होतं। तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातल्या दिलीप दत्तात्रय वानखेडे या 46 वर्षाच्या शेतकऱ्यांना विष पिऊन आत्महत्या केली। तर नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड इथं कर्जबाजारीपणाला कंटाळून सुपडू भिका पवार या 77 वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्यांना आत्महत्या केली। स्वतःची चिता रचून पेटवून घेत त्यानं जीवनयात्रा संपवली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्याप मान्सून बरसलेला नाही। जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या अत्यल्प पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडेल या आशेनं कापूस आणि सोयाबीन याची पेरणी केली होती ते आता चांगले संकटात सापडण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये धान, सोयाबीन आणि कापूस मुख्य पिकं आहेत। या 7 जूनला चंद्रपूरसह विदर्भात पावसाचं आगमन होतं, मात्र यंदा 21 जूनपर्यंत केवळ 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय। गेले तब्बल 15 दिवस पाऊस बेपत्ता झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं बियाणं कोमेजून गेलंय। 11 पैकी 3 सिंचन प्रकल्प कोरडे पडले तर अन्य प्रकल्पात सुमारे 25% पाणीसाठा शिल्लक आहे। मान्सूनची वाट पाहणाऱ्या नागपूरकरांना अजून 3 ते 4 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। मान्सूनचं आगमन झालेलं असलं तरी तो आता कमकुवत झालाय, त्यामुळे पाऊस पडत नाहीये। सुरुवातीला आलेल्या काही सरींमुळे उकाडा कमी झाला, पण बुलडाणा, वाशिम, यवतमाळ वगळता विदर्भात अजून मान्सून पोहोचलेला नाहीये। पाऊस गायब झाल्यानं पारा परत 40 अंशांवर जाऊन पोहोचलाय। हवेतली आर्द्रताही वाढत चालली आहे। पुढचे 3 ते 4 दिवसांनंतर मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय।
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये केवळ 21.22% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास पिंपरी चिंचवडकरांच्या तोंडचं पाणी पडण्याची शक्यता आहे. यंदा 1 मे पासून शहरात एक दिवसाआड पाणी देत 25% पाणी कपात करण्यात आली होती. गेल्या 2 महिन्यांमध्ये धरणातल्या पाण्याची पातळी 35%वरून 21.22% आली आहे. 1 जूनपासून धरण क्षेत्र परिसरात अवघ्या 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाणीसाठा शहराला केवळ 45 दिवस पुरेल इतकाच आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे कोयना धरणामध्ये फक्त 11.67 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. सद्यस्थितीत पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात आलेलं पाणी बंद करण्यात आलंय, पण पश्चिमेकडचा कोयना जलविद्युत चौथा टप्पा गरजेनुसार बंद करण्यात येईल आणि त्यामुळे भारनियमनाचं संकट राज्यावर घोंगावतंय. गेल्या 15 दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यानं कोयनेतल्या पाणीसाठा संपत आला आणि त्यामुळे राज्यभर चिंतेचं वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदीची लगबग सुरू झाली आहे. तर या संधीचा फायदा घेत अनेक बियाणं कंपन्या या निकृष्ट दर्जाचं बियाणं बाजारात आणत त्याची विक्री कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करतात आणि त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातल्या कृषी विभागाने सजग होत अनियमितता असलेल्या जिल्ह्यातल्या 6 कृषी केंद्रांवर कारवाई केली आहे. झालेल्या या कारवाईमुळे अनेक कृषी केंद्रांचे धाबे आता दणाणले. गेल्या महिनाभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या शववाहिनीचं अखेर लोकार्पण करण्यात आलंय. ही शववाहिनी खासदारांच्या प्रतीक्षेत असल्याची बातमी झी मीडियानं प्रसारित केली होती आणि या बातमीची दखल घेत खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या शववाहिनीचं लोकार्पण करण्यात आलं. कोळगाव बदलापूर नगरपालिकेला खासदार निधीतून मिळालेली शववाहिनी MIDC भागामध्ये असलेल्या फायर स्टेशनमध्ये गेल्या महिनाभरापासून धूळ खात उभी होती. झी 24 तासनं याबाबतची बातमी दाखवली होती. कोळगाव बदलापूर शहराची लोकसंख्या 3 लाखांच्या पुढे आहे, मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी एकच शववाहिनी असल्यानं गैरसोय होती. सामूहिक कॉपी प्रकरणी औरंगाबादमधल्या वादग्रस्त साई अभियांत्रिकी महाविद्यालयावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं साई अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यता रद्द केली. नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी रात्री सामूहिक कॉपी करताना साई अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या 24 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थिनींना पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर ते परीक्षा केंद्रही तातडीनं रद्द करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सामूहिक कॉपीवेळी तिथे नगरसेवक सीताराम सुरे, संस्थाचालक गंगाधर मुंडे आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक देखील हजर होते. केंद्र सरकारनं अमिताभ बच्चन यांना जीएसटीसाठी ब्रँड अँबॅसेडर बनवल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली होती. जीएसटी विरोधात निदर्शनं सुरू झाल्यास त्याची धग बच्चन यांनाही सोसावी लागेल. त्यांनी भाजप सरकारच्या मूर्खपणामध्ये सहभागी होऊ नये असं निरुपम म्हणाले. त्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. बहुधा निरुपम बरेच दिवस बातम्यांमध्ये झळकले नसतील आणि त्यामुळेच त्यांनी बच्चन यांना विरोध केला असेल असं मुनगंटीवार म्हणाले. श्री अमिताभ बच्चन एक बहुत ही आदरणीय व्यक्ति हैं, हिंदुस्तान के सबसे प्रतिष्ठित कलाकार हैं. हम सब लोग खुद उनके चाहने वाले लोगों में से हैं. लेकिन कोई जरूरी नहीं कि भारतीय जनता पार्टी की हर बेवकूफी का वो खुद हिस्सा बन जाए. जीएसटी जिस रूप में लाया जा रहा है, जिस तरीके से लाया जा रहा है, उससे देश के व्यापारियों में एक जबरदस्त असंतोष है. देखो, ऐसा उन्होंने कोई मांग की है तो बहुत दिनों से आप उनको दिखाते ही नहीं हो भाई टीवी पे. अब टीवी पे दिखाने के लिए कुछ तो मांग करनी होगी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये 23 जूनला नितीन गडकरी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन आहे आणि या कार्यक्रमाला स्थानिक आमदार नितेश राणे आणि विधान परिषदेचे आमदार म्हणून नारायण राणेंनाही निमंत्रण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर असण्याचा हा दुर्मिळ योग जुळून येण्याची शक्यता आहे. तब्बल 12 वर्ष म्हणजे एका तपानंतर हा योग जुळून येण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या सत्ताधारी संयुक्त जनता दलानं एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2 दिवसांपूर्वी तसे संकेत दिले होते.
पक्षाचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी हा निर्णय जाहीर केलाय. त्याचवेळी नितीश यांचा सहकारी पक्ष राष्ट्रीय जनता दलानं मात्र विरोधकांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. आज विरोधी पक्षांची बैठक होतीये आणि त्यामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत जो निर्णय होईल तो आपण स्वीकारू असं पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं. विरोधी पक्षांचीही आज महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये कोविंद यांच्या विरोधात उमेदवार देण्याबाबत निर्णय होऊ शकतो. दरम्यान लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. अद्याप काँग्रेसच्या गोटातून कोणाचंच नाव घेतलं गेलं नसलं तरी मीरा कुमार यांनी सोनियांची भेट घेतल्यामुळे राजधानीमध्ये चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान मोदींनी खेळलेल्या दलित कार्डला उत्तर म्हणून काँग्रेसही दलित उमेदवार उतरवेल अशी शंका सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. आजच्या या बैठकीमध्ये आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यावर घातपाती कारवाईचं भीतीचं सावट होतं अशी कबुली स्वतः केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिलेली आहे. 17 जून रोजी नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये येऊन कोची मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कोची मेट्रोमधून फेरफटकाही मारला होता. मोदींच्या या कार्यक्रमादरम्यान घातपाती कारवाईच्या शक्यतेची भीती पोलिसांनी त्याच दिवशी आपल्याकडे वर्तवल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी पत्रकारांना दिली. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंगमधलं वातावरण सध्या कमालीचं तापलंय. स्वतंत्र गोरखाल्यांच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चा कमालीचा आक्रमक झालाय. ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शनं आणि आंदोलनं काढली जातात. त्यामुळे दार्जिलिंगमधलं जनजीवन पुरतं ठप्प झालंय. दरम्यान या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच लष्करी तुकड्यांचीही मदत घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब पाठोपाठ आता कर्नाटक सरकारनंही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचं 50,000पर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे. मात्र केवळ सहकारी बँकांमधून घेतलेलं कर्ज माफ करण्यात येणार आहे. कर्नाटकातल्या पीक कर्ज घेणाऱ्या 22,27,000 शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या कर्जमाफीमुळे कर्नाटक सरकारवर 8,165 कोटींचा बोजा पडणार आहे. कर्नाटकनं न मागता कर्जमाफी दिली असली तरी ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या त्या मध्य प्रदेश सरकारनं मात्र अद्याप काहीही पाऊल उचललेलं नाही. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान योगासनं करत असताना काँग्रेसनं मात्र केवळ शवासन करत राज्य सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी योग दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये आत्मघातकी हल्ल्याचा मोठा कट सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळला आहे. ब्रुसेल्सच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकात एका व्यक्तीनं हातात स्फोटकांची पिशवी घेऊन अल्लाहू अकबरच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. मात्र त्यानं स्फोट घडवण्यापूर्वी सुरक्षारक्षकांनी त्याला गोळी घातली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नंतर या बॅगचा स्फोट घडवून ती नष्ट करण्यात आली. कोरियन प्रदेशातल्या लष्करविरहित भागात सापडलेलं ड्रोन हे उत्तर कोरियाचंच असल्याचा दावा दक्षिण कोरियानं केलाय. या ड्रोनवर कॅमेरा असल्याचंही स्पष्ट झालंय. टेहळणेकडून उत्तर कोरियाच्या दिशेनं परतत असताना ड्रोनला अपघात झाला आणि ते कोसळलं आणि त्यानंतर ते दक्षिण कोरियन लष्कराच्या हाती लागलं. दक्षिण फिलिपाईन्समधल्या मरावी शहरामध्ये असलेल्या इस्लामिक अतिरेक्यांना वेढल्याचा दावा लष्करानं केलाय. मरावीमधल्या मौते या अतिरेकी गटाला इस्लामिक स्टेटची फूस आहे. आतापर्यंत लष्कर आणि अतिरेक्यांच्या लढाईत 350 लोकांचा बळी केलाय तर हजारो नागरिक विस्थापित झाले. या भागामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आलाय. मेक्सिकोच्या आखातात आलेल्या सिंडी या चक्रीवादळामुळे लुइझियाना राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती येऊ शकते असा इशारा देण्यात आलाय. अलाबामा आणि फ्लोरिडा राज्यांनाही या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असाही अंदाज आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये ग्वाटेमालामध्ये तुफानी पावसामुळे भूस्खलन झालंय. त्यामध्ये किमान 11 जणांचा बळी गेल्याचा अंदाज आहे. भूस्खलनामुळे माती महामार्गावर येऊन त्याखाली 2 बसेसही दबल्या गेल्या.
उबर या ॲप-बेस्ड टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या संस्थापकांपैकी एक ट्रॅव्हिस कलानिक यांनी अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिलाय। एका महिला कर्मचाऱ्यानं आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या आरोपाची अमेरिकेमध्ये चौकशी सुरू आहे। त्यामुळे कलानिक यांना पायउतार व्हावं यासाठी उबरच्या गुंतवणूकदारांचा दबाव होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।